आपण बघणार आहोत. तर आता काय काय झाले, तर प्रबोधन काळात झालेल्या बदलांमुळे युरोपची मध्ययुगातून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली. तर हा तुमचा प्राचीन, त्याच्यानंतर हा तुमचा मध्ययुगीन आणि हा तुमचा आधुनिक. तर प्रबोधन युग येथे होतं. तर प्रबोधन युगामध्ये ज्याही गोष्टी झाल्या त्यामुळे आता युरोपाची जी होती ती आधुनिक काळामध्ये वाटचाल आता सुरू झालेली आहे. याच काळात युरोपमध्ये वैचारिक क्रांती घडून आली. पूर्वीच्या अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला. तर पूर्वीचे जे अज्ञान व अंधश्रद्धा होती याच्यातून समाज आता बाहेर पडू लागला. पूर्वीच्या अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला. प्रस्थापित रूढी व परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहायला जाऊ लागले. तर प्रस्थापित रूढी आणि परंपरा ज्या होत्या, ज्या पूर्वीपासून चालू आलेल्या होत्या, जे आपले पूर्वज मानत होते, त्यांना युरोपातील लोकांनी मानण्यास आता नकार देऊ लागले. त्यांना चिकित्सक दृष्टिकोनातून पाहू लागले. म्हणजे तर्कानुसार काही गोष्ट इम्पोर्टंट आहे की नाही, या या गोष्टीचे पडसाद काय उमटतील, या सगळ्या गोष्टींकडे पाहिल्या जाऊ लागले. या गोष्टींबाबत विचार केला जाऊ लागला आणि याच्याकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहायला जाऊ लागले. म्हणजे तर्कसंगत विचार या इथे केले जाऊ लागले. तर्कानुसार या इथे विचार केले जाऊ लागले. प्रश्न विचारले जाऊ लागले आणि ह्या ज्या घडणाऱ्या घटना होत्या यांना या दृष्टिकोनातून पाहायला जाऊ लागलं. ज्या बी नवीन घटना युरोपमध्ये घडत आहे त्यांनासुद्धा नवीन दृष्टिकोनातून पाहिल्या जाऊ लागले आणि पूर्वीचे जे रूढी परंपरा होत्या त्यांनासुद्धा एक चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिल्या जाऊ लागले. या संपूर्ण बदलांना वैचारिक क्रांती म्हणतात. म्हणजे चिकित्सक दृष्टिकोनातून जी विचारसरणी निर्माण होते त्यांना वैचारिक क्रांती आपण असे म्हणतो. चिकित्सक दृष्टिकोन म्हणजे कोणत्याही गोष्टीला तर्कानुसार पाहणे. ती गोष्ट किती सही असू शकते या किती गलत असू शकते, या गोष्टींचा तर्कानुसार विचार करणे. फक्त कोणत्याही गोष्टीला मानून न घेणे की ती गोष्ट आहे, आपले पूर्वज मी मानत आलेले आहे तर आपण बी मानून घेऊया, नाही तर त्याला प्रश्न करणे व त्या गोष्टीचं तत्त्व काढणे व त्या गोष्टीला एक चिकित्सक दृष्टिकोनातून बघणे. आणि यालाच आपण वैचारिक क्रांती असे म्हणतो. या वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनास चालना मिळाली. तर जेव्हा चिकित्सक दृष्टिकोन निर्माण होऊ लागला, गोष्टींना प्रश्न विचारले जाऊ लागले, तर त्या प्रश्नांचे उत्तर शोधणेसुद्धा गरजेचे होते. तर ते उत्तर शोधण्यासाठी आता वैचारिक क्रांतीमधूनच युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनास चालना मिळाली. तर विज्ञानातसुद्धा येथे सुरुवात झाली. कारण की आता क्वेश्चन्स जे आहे ते निर्माण होत आहे. जे पुराण्या रूढी परंपरा आहे त्यांना क्वेश्चन्स विचारल्या जात आहे. त्यांना तर्कसंगत पद्धतीने पाहिल्या जात आहे. तर खूप सारे जे प्रश्न आहेत ते निर्माण होत आहेत. त्या प्रश्नांचे सोल्युशन देण्यासाठी वैज्ञानिक जे क्षेत्रामध्ये संशोधनाला सुद्धा आता चालना मिळू लागली. आपण आता बघत आहोत राजकीय क्षेत्रातील क्रांती. आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात युरोपमध्ये अनेक राजकीय स्थित्यंतरे घडून आली. तर युरोपमध्ये जे आहे ते अनेक राजकीय स्थित्यंतरे घडून आली. राजकीय स्थित्यंतरे म्हणजे काय? तर राजकीय स्थित्यंतरे म्हणजे राजकारणात होणारा मोठे बदल. तर जसे फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकन राज्यक्रांती, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, ही सगळे मोठे बदल जे होते ते युरोपमध्ये घडून आले. त्यालाच आपण राजकीय स्थित्यंतरे असे सुद्धा म्हणतो. 18व्या तसेच 19व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारी घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो. तर जी राजकीय क्रांती, जी राजकीय स्थित्यंतरे त्या काळामध्ये घडून आली, त्यामुळेच आपण त्याला राजकीय स्थित्यंतरे घडून आली, त्यामुळेच आपण त्याला क्रांतियुग असे सुद्धा म्हणतो. या काळात इंग्लंडचे संसदीय लोकशाहीचा विकास झाला. तर या काळामध्ये जो आहे तो इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल. इसवी सन 1689च्या बिल ऑफ राईट्स राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या. पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. तर आता आपण बघणार आहोत या सगळ्या गोष्टी काय, संसदीय लोकशाही म्हणजे काय, त्याच्यानंतर सार्वभौमत्व म्हणजे काय. तर आता संसदीय लोकशाही म्हणजे काय? तर संसदीय लोकशाही अशी लोकशाही व्यवस्था ज्यामध्ये जनता आपल्या प्रतिनिधी निवडून देते आणि ते प्रतिनिधी संसदेत जाऊन शासन चालवतात. म्हणजे आपण वोट देतो आणि आपण ज्या लोकांना निवडून देतो ते लोक संसदेत जातात व तेथून आपल्या भल्याचे निर्णय घेतात व अशा प्रकारे देश चालतो. तर यालाच आपण काय म्हणतो? संसदीय लोकशाही. याचे वैशिष्ट्ये काय असतात? तर जनता सार्वत्रिक मतदानाद्वारे प्रतिनिधी निवडते. पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख असतात. मंत्रिमंडळ संसदेत सामूहिकपणे जबाबदार असते. सरकारला संसदेत बहुमताचा पाठिंबा आवश्यक असतो. जे पण सरकार आहे त्याला बहुमत लागत असते. तर हे सगळे जे आहे ते नागरिकशास्त्राचा पार्ट आहे. पण आपण जो आहे ते इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला हे आपण बघितले. पण संसदीय लोकशाही म्हणजे काय हे आपण या इथे बघत आहोत. तर संसदीय लोकशाही म्हणजे तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे इतिहासाच्या दृष्टिकोनातून. संसदीय लोकशाही म्हणजे अशी लोकशाही ज्यामध्ये जनता प्रतिनिधी आपले निवडून देते आणि ते प्रतिनिधी संसदेत जाऊन शासन चालवतात आणि ते शासन का बरं चालवतात? तर जनतेचा विकास करण्यासाठी. इतकीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. उदाहरणार्थ भारत हा संसदीय लोकशाही पद्धतीचा देश आहे. येथे राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख असतात, तर पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख असतात. तर हे सगळे आपण नागरिकशास्त्रामध्ये तर बघणारच आहोत. पण या इथे आपल्याला बघायचा अर्थ हा आहे की इंग्लंड जो आहे तो संसदीय लोकशाहीचा देश बनला म्हणजे काय? तर इंग्लंडमध्ये निवडणुका होऊ लागल्या व मतदानाद्वारे आपले प्रतिनिधी निवडणे स्टार्ट झाले. त्याच्यानंतर कॅबिनेट पद्धत म्हणजे काय मग?
म्हणजे शासनाची अशी पद्धत ज्यामध्ये पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ कॅबिनेट देशाचा कारभार चालवते. म्हणजे जो पंतप्रधान असतो त्यांच्याखाली मंत्रिमंडळ असते. त्या मंत्रिमंडळामध्ये शिक्षण मंत्री, आरोग्यमंत्री असे सगळे मंत्री असतात. तर हे मंत्री जे आहेत ते पंतप्रधान जे आहे या मंत्र्यांद्वारे जे आपले जो देश चालवतात त्याला आपण कॅबिनेट पद्धत असे म्हणतो. तर कॅबिनेट पद्धत म्हणजे काय? म्हणजे शासनाची अशी पद्धत ज्यामध्ये पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ देशाचा कारभार चालवते. तर पंतप्रधान सगळ्यात वरती असतात व त्यांच्या खाली जे असते ते संपूर्ण मंत्रिमंडळ असते, जे की देशाचा जो आहे तो संपूर्ण कारभार चालवत असते. तर अशा प्रकारे आपण कॅबिनेट पद्धत म्हणजे काय आणि मंत्रिमंडळ म्हणजे काय हे आपण समजून घेतलेलं आहे. तर आता आपण समजणार आहोत सार्वभौमत्व म्हणजे काय? सार्वभौमत्व. तर ही जी टर्म आहे ही खूप जास्त डीप आहे. पण ही जी टर्म आहे तुम्हाला जितकं इम्पॉर्टंट आहे तेच मी तुम्हाला या इथे समजून सांगणार आहे. तर सार्वभौमत्व म्हणजे काय? सार्वभौमत्व म्हणजे राज्याची सर्वोच्च आणि स्वतंत्र सत्ता कोणत्याही बाह्य शक्तीच्या हस्तक्षेपाशिवाय राज्याला आपल्या देशात निर्णय घेण्याची आणि शासन करण्याची पूर्ण अधिकार असणे म्हणजे सार्वभौमत्व. तर सार्वभौमत्व म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तीच्या हस्तक्षेपाशिवाय कोणतीही बाह्य शक्ती जी आहे ती हस्तक्षेप करणार नाही आहे आणि कोणतीही बाह्य शक्ती जेव्हा हस्तक्षेप करणार नाही आहे चाहे तो आपल्या मर्जीने निर्णय घेऊ शकतो. कोणत्याही बाह्य शक्तीचा जो आहे तो हस्तक्षेप या इथे नाही आहे. कोणत्याही बाह्य देशाचा हस्तक्षेप या इथे होणार नाही आहे. भारत जो आहे तो भारताचे निर्णय आपल्या भारताच्या विचारानुसारच घेऊ शकतो. त्याच्यामध्ये इंग्लंडचा या रशिया या कोणत्याही देशाचा हस्तक्षेप नाही. त्याला आपण सार्वभौमत्व म्हणतो. ही एक सिंपल डेफिनेशन आहे. राज्याची सत्ता सर्वोच्च असते. तर याचं राज्य म्हणजे काय हे पण आपण समजून घेऊया. तर राज्य हा शब्दाचे दोन वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. तर राज्यशास्त्रामध्ये राज्य जो शब्द आहे तो सार्वभौम राजकीय एकक म्हणून वापरला जातो. म्हणजे भारत एक सार्वभौम राज्य आहे असा वापरला जातो. आणि दुसरा जो अर्थ आहे तो भारतातील राज्य म्हणजे महाराष्ट्र, गुजरात यांना वापरला जातो. तर या इथे आपण राज्य कसं वापरत आहोत? तर राज्यशास्त्रातील राज्य. तर भारत हे एक सार्वभौम राज्य आहे. याच्यासाठीच आपण काय म्हणत आहोत? तर या इथे लक्षात काय घ्यायचं आहे? की भारत जो देश आहे ते एक सार्वभौम राज्य आहे. भारत हे एक सार्वभौम राज्य आहे. त्याच्यानंतर सार्वभौमत्व म्हणजे काय हे आपण बघितलं. सार्वभौमत्व म्हणजे काय? की जो आपला देश आहे याच्यामध्ये कोणत्याही बाहेरचा जो देश आहे तो हस्तक्षेप करणार नाही. आपण आपल्या मर्जीने इथे निर्णय घेऊ शकतो. याला आपण सार्वभौमत्व असं म्हणतो. कॅबिनेट पद्धत म्हणजे काय? तर पंतप्रधान जे आहे त्यांच्याखाली खूप जास्त मिनिस्टर असतात. ते सगळे निर्णय घेतात. पंतप्रधान सर्वात मेन असतात. आपण बघत होतो की इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. तर संसदीय लोकशाही मी तुम्हाला सांगितली. त्याच्यानंतर कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला. जी कॅबिनेट पद्धत इंग्लंडमध्ये चालू होती त्याच्यामध्ये सुद्धा बदल झाला. त्याच्यानंतर इसवी सन 1689च्या बिल ऑफ राईट्स 1689मध्ये बिल ऑफ राईट्स आले होते. त्याच्यामुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. तर जो राजा होता त्याच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. राजाचे अधिकार मर्यादित केले गेले. जो तिथे राजा होता त्याचे आणि घातल्या गेल्या. पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. तर पार्लमेंटचे काय प्रस्थापित झाले? सार्वभौमत्व. तर पार्लमेंटचे जे आहे ते सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. त्याच्यानंतर बिल ऑफ राईट्स, राजाच्या अधिकारावर मर्यादा, त्याच्यानंतर संसदीय लोकशाहीचा विकास, कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इंग्लंडमध्ये झाल्या होत्या. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. तर युरोपात घडणाऱ्या क्रांतिकारी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्ययुद्धाचाही विचार करणे महत्त्वाचे ठरते. म्हणजे युरोपात ज्याही घटना घडत होत्या त्यांना जेव्हा आपण अभ्यास करतो तर अमेरिकातील स्वातंत्र्ययुद्धाचाही विचार करणे महत्त्वाचे ठरते. तर युरोपात काय काय घटना घडत होत्या तर हे आपण मागे बघितलेलंच आहे. पण आता अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाचाही आपण अभ्यास केला पाहिजे ज्या युरोपातील घटना घडत होत्या त्यांच्या पार्श्वभूमीवर. तर अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष या खंडाकडे वळवले. तर जेव्हा अमेरिका खंडाचा शोध लागला त्याच्यानंतर युरोपीय देशांनी आपले जे लक्ष आहे ते याच्याकडे वळवले. तर अमेरिका खंडाचा शोध कसा लागला? तर इंडियाचा जो होता तो शोध घेण्यासाठी कोलंबस निघाले होते. पण ते अमेरिकाच्या टोकावर जाऊन अमेरिकाच्या एका किनाऱ्यावर जाऊन पोहोचले आणि तिथे अमेरिकाचा शोध लागला. तर अमेरिका या खंडाचे शोध लागल्यानंतर अनेक युरोपीय देशांचे लक्ष या खंडाकडे वळले. त्याच्यानंतर काय झाले? साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तिथे आपली वसाहत स्थापन केली. साम्राज्यवाद म्हणजे साम्राज्य बनवण्यासाठी जे तत्पर असतात. साम्राज्यवादाचा खाली आपण सखोल अर्थसुद्धा बघणार आहोत. तर साम्राज्यवादी जे देश होते त्यांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तिथे वसाहती स्थापन केल्या. म्हणजे तिथे त्यांच्या सोसायटीज वसाहती स्थापन केल्या. इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या. तर इंग्लंडने जो अमेरिकेचा पूर्व किनारपट्टीचा भाग होता तिथे आपल्या 13 वसाहती स्थापन केलेल्या आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इंग्लंडने अमेरिकेच्या उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर किती वसाहती स्थापन केल्या व कुठे स्थापन केल्या? तर इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या होत्या. सुरुवातीस इंग्लंडच्या या वसाहतीवर नाममात्र वर्चस्व होते. नाममात्र वर्चस्व म्हणजे पूर्ण प्रकारे वर्चस्व नव्हते तर फक्त वर्चस्व होते.
तिथे इंग्लंडचे वर्चस्व होते असे आपण म्हणू शकतो, पण नाममात्रच ते होते, म्हणजे त्यांचा पूर्ण कंट्रोल याच्यावर नव्हता. परंतु पुढील काळात इंग्लंडच्या पार्लिमेंटने अमेरिकन वसाहतीवर जाचक बंधने व कर लादण्यास सुरुवात केली. पण जे नाममात्र त्यांचे त्या सोसायटीवरती कंट्रोल होते, त्यांनी ते पुढे जाचक पद्धतीने बंधने त्यांच्यावर लादण्यास सुरुवात केली व कर लादण्याससुद्धा सुरू केला. त्यांनी त्यांच्यावर हेवी टॅक्स लादण्यास सुरू केलं आणि जाचक बंधने म्हणजे फोर्स बंधने लादण्यास त्यांच्यावर सुरुवात केली. अमेरिकन वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय जनतेने याला विरोध केला. तर अमेरिकन वसाहत जी होती तेथील स्वातंत्र्यप्रिय जी जनता होती त्यांनी याला विरोध केला. तर ब्रिटिश सरकारने जे होते त्यांचे नाममात्रच वर्चस्व पहिले या वसाहतीवर होते. परंतु त्यानंतर इंग्लंडच्या पार्लमेंटने वसाहतीवर जाचक बंधने लादण्यास सुरू केली. त्याच्यानंतर त्यांच्यावर खूप सारा कर लादण्यास सुरू केला, टॅक्स लादण्यास सुरू केलं. त्याच्यानंतर अमेरिकन वसाहतीमध्ये काही जे स्वातंत्र्यप्रिय जनता होती त्यांनी या सर्व गोष्टींना विरोध केला. इंग्लंडने वसाहतींना दडपण्यासाठी वसाहतीविरोधात युद्ध पुकारले. तरी हे जे स्वातंत्र्यप्रिय व्यक्ती होते त्यांनी जो विरोध सुरू केला होता, इंग्लंडने तो विरोध दडपण्यासाठी वसाहतीविरुद्धच युद्ध पुकारले. अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला. तर अमेरिकातील हे जे स्वातंत्र्यप्रिय नागरिक होते त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली आपले सैन्य तयार केले. अखेरीस वसाहतीच्या सैन्याचा विजय झाला. तर इंग्लंडने वसाहतीविरुद्ध जे युद्ध पुकारले होते आणि अमेरिकेतील वसाहतीतील जे स्वातंत्र्यप्रिय जनता होती त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली जे होते ते आपले सैन्य संघटित केले. त्यानंतर इंग्रजांचा प्रतिकार केला. अखेरीस वसाहतीचा विजय झाला. तर यांचा अखेरीस विजय झाला. ही घटना अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध म्हणून ओळखली जाते. यातूनच अमेरिकेचे संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धती, लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था असलेला नवा देश अस्तित्वात आला. तर अमेरिकन हा एक नवा देश कसा अस्तित्वात आला हे आपण इथे बघितले. तर काय काय झाले की अमेरिकेचा शोध लागल्यानंतर तेथे अनेक युरोपीय देशांची अमेरिकेकडे नजर वळाली आणि मग जेव्हा युरोपीय देशांची अमेरिकेकडे नजर वळाली तेव्हा युरोपीय देशांनी तिथे आपले वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू केला. तर इंग्लंडने काय केले, इंग्लंडने अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या. पण त्या वसाहतीवरती त्यांचे राज्य नाममात्रच होते, म्हणजे इतके फोर्स राज्य त्यांचे तिथे नव्हते, फक्त नाममात्र होते की बस या इंग्लंडच्या वसाहती आहे इतकंच. आणि त्याच्यानंतर ते नाममात्र जे होते, पण इंग्लंडच्या पार्लिमेंटने त्यांच्यावर नंतर जाचक बंधने लादण्यास सुरू केली. पण अमेरिकेत काही स्वातंत्र्यप्रिय जनता होती, त्यांना ते मंजूर नव्हते. तर जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली त्यांनी सैन्य संघटित केले आणि मग इंग्रजांनी सुद्धा या वसाहतीला दडपण्यासाठी वसाहतीविरोधात युद्ध पुकारले होते. तर ह्या दोन सैन्यामध्ये युद्ध झाले व त्याच्यामध्ये वसाहतीचा जो होता तो सैन्याचा विजय झाला आणि त्याच्यानंतर यालाच आपण अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध म्हणून असे सुद्धा ओळखतो. यातूनच अमेरिकेचे संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धती, लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था असणारा नवा देश अस्तित्वात आला. तर इथे लोकशाही व्यवस्था होती व या इथे शासन पद्धतीची जी संयुक्त संस्थाने अमेरिकेची संयुक्त संस्थाने संघराज्य शासन पद्धती आहेत. शासन पद्धती म्हणजे काय हे आपण या इथे बघणार आहोत. तर संघराज्य शासन पद्धती म्हणजे काय, तर फेडरल सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे अशी शासन व्यवस्था ज्यामध्ये देशाची सत्ता केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामध्ये विभागलेली असते. दोन्ही स्तरावर सरकारे संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार काम करतात. तर जसे भारताची जी राज्यव्यवस्था आहे ती संघराज्य शासन पद्धतीमध्ये घेता येईल. म्हणजे शासन व्यवस्था जी आहे ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये विभागलेली आहे. जसे महाराष्ट्राचे सुद्धा एक सरकार आहे आणि भारताचे सुद्धा एक सरकार आहे. तर असे 2 प्रकारच्या सरकारांमध्ये ही सरकार यांच्यामध्ये ही जी सत्ता आहे देशाची ती विभागलेली आहे आणि दोन्ही स्तरावरील जे सरकार आहे ते संविधानानुसार काम करतात. तर तर लिखित दस्तऐवज म्हणजे काय? लिखित राज्यघटना म्हणजे काय? तर लिखित राज्यघटना म्हणजे अशी राज्यघटना जी ठराविक दस्तऐवजाच्या स्वरूपात लिहिलेली असते. जी ठराविक दस्तऐवजाच्या स्वरूपात लिहिलेली आहे, ज्यामध्ये शासनाची रचना, सरकारचे अधिकार, नागरिकांचे हक्क, कर्तव्य यांची स्पष्ट माहिती दिलेली आहे. तसेच भारताचे संविधान, भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठ्या लिखित राज्यघटनांपैकी एक आहे. तर मी तुम्हाला सांगितले संघराज्य शासन पद्धती आणि लिखित राज्यघटना म्हणजे काय. तर अशाच प्रकारे जेव्हा अमेरिकन वसाहतीचा विजय झाला जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली, त्याच्यानंतर अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धतीचा देश, संघराज्य शासन पद्धती आणि लिखित राज्यघटना असणारा लोकशाही व्यवस्था असणारा नवा देश अस्तित्वात आला. तर आता संघराज्य शासन पद्धती म्हणजे काय, जी की केंद्र आणि राज्य अशा पद्धतीवर चालते. लिखित राज्यघटना म्हणजे संविधान आणि लोकशाही म्हणजे डेमोक्रेसी, जिथे लोकांचे राज्य असते. अशी व्यवस्था असणारा एक नवा देश अस्तित्वात आला. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.